नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय डॉक्टर वसुधा वैद्य यांची वारी ही कादंबरी आणि आज भाग 8. पौर्णिमेचा गोपाळकाला आटोपून आज माधवबुवांची दिंडी नागपूरला परतलेली होती. माई तर वाटच बघत होत्या. त्यांचे कान आतुर झाले होते अगदी. ऋषी काय सांगतोय मधू आणि संध्याबद्दल हे आणि तिथली खरी परिस्थिती जाणून घ्यायला त्या अधिक उत्सुक झालेल्या होत्या. तसं रोजच मुकुंदा आणि ऋषीशी त्यांचं बोलणं व्हायचं, पण हव्या त्या विषयावर नाही. फारसं विशेष काही नाही, दोघं ठीक आहेत, इकडे सर्व ठीक आहे, आल्यावर बाकी सांगेनच, एवढंच काय ते ऋषी बोलत असे. म्हणून दिंडी परतण्याच्या वाटेकडे माईंचे डोळे लागलेले होते. तो काय सांगणार याबद्दल उत्सुकता होती त्यांना ती उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांचा अस्वस्थपणा ऋषीच्या नजरेतनं सुटला नाही. ऋषीला बरंच काही सांगायचं होतं, पण कसं सांगावं याचाही त्याला विचार पडलाच होता. जे बघितलं, जे ऐकलं ते पुन्हा एकदा साऱ्यांसाठी धक्कादायक होतं. कुठल्या शब्दात सांगावं, शिवाय माई ते कितपत पचवेल, काय प्रतिक्रिया देतील याचीही त्याला चिंता होतेच. प्रवासाचा क्षीण निघून गेल्यानंतर आवश्यक ती विश्रांती घेऊन सायंकाळी ऋषी बागेत येरझाऱ्या घालायला लागला. वर आकाशात बघितलं तर ते मेघांनी भरून आलेलं. पावसाळ्याचे दिवस ते ढग कधीही कोसळू शकतात याची त्याला जाणीव झाली. वातावरणात जरा गारवा होताच. कुठेतरी पाऊस भरपूर कोसळला असणार म्हणून गार वारा सुटलेला होता. आधीच हृदयावर दडपण, त्यात ह्या दमट वातावरणाचा प्रभाव, अस्वस्थपणात अधिक भर घालायला हे एवढं पुरेसं होतं. तेवढ्यात माई अंगणात आल्या. त्या ऋषीला शोधत होत्या. तो अस्वस्थ मनानं बागेतल्या खुर्चीवर बसून होता. माई त्याच्याजवळ आल्या. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाल्या, काय झालं रे बाळा, अस्वस्थ दिसतोयस? नाही माहीत, तसं काही नाही, थोडं बरं वाटत नाही आहे, प्रवासातून आलो आहे ना. मला कळत नाही असं वाटतंय का रे बाळा तुला? सांग, सगळं सांग. गेला होतास ना मधूकडे? कसे आहेत ती दोघं? संध्या काय म्हणाली? माई उत्सुकतेनं एकामागून एक प्रश्न त्याला विचारायला लागल्या. अरे माई किती प्रश्न तुमचे. ऋषी, मी कितीदा तुला विचारलं असेल फोनवर, पण तू ते सांगायचं टाळलंस बेटा. आता सांग बरं. काही रडवणारा असेल तर ते सुद्धा सांग. तसंही त्यांनी म्हणजे तुझ्या दादानी आपल्याला रडवण्यात, दुःख देण्यात काहीच कसर ठेवलेली नाहीये रे. आत्ताही काही असेल तर ते मला निसंकोचपणे सांग, मी ऐकायला तयार आहे. माई मोठ्या हिमतीनं त्याला म्हणाल्या. ऋषी सरसावून बसला. माईंचा हात आपल्या हाती घेतला आणि म्हणाला, माई, मधुदादाची आणि माझी फारशी म्हणावी तशी भेट झाली नाही. 2 दिवस होतो मी त्याच्याकडे, पण तो खूप उशिरापर्यंत घरी यायचा, तोही अशा अवस्थेत की मला तुला सांगायला लाज वाटते आत्ता. म्हणजे रे? म्हणजे माई, आपला मधुदादा खूप बदलला आहे ग. खूप वाईट झालाय तो. त्याचं ते मित्रांसोबत पार्ट्या करणं आणि नशेत तर्र होऊन रात्री उशिरापर्यंत घरी येणं, आणि संध्या वहिनीनं जरा कुठे प्रश्न केला तर तिला. ऋषी पुढे बोलूच शकला नाही. तिला काय ऋषी? हात उचलतो का रे तिच्यावर? मारतो का रे तिला? हो माई, बेदम मारतो तो वहिनीला. तिचं काहीच ऐकत नाही दादा. वहिनीने सगळं सांगितलं मला. तिला खूप त्रास देतो तो. दररोज दारू पिऊन डोकं कामाबाहेर गेलंय त्याचं अगदी. कुणाशीही भांडतो, मोठ्यांचा मान अजिबात ठेवत नाही. कधी कधी चांगलाही वागतो, तिची काळजी घेतो, पण ते कधी कधीच. ती दारू एकदा का त्याच्या पोटात गेली की मग त्याला कसलंच भान राहत नाही. एकदा तर. काय एकदा ऋषी? सांग, बोल ना पुढे. काय झालं एकदा? माईंना आता मधूचा प्रचंड राग यायला लागला होता. चिंता, भीती, राग सगळे भाव एकवटून त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागले. माई, एकदा तर दारूच्या नशेत त्यांनी त्याच्याच आउटहाऊसमधल्या मोलकर्णीच्या तरुण मुलीवर हात टाकला. तिला एकटीला घरात पाहून चहा मागण्याच्या निमित्तानं तिच्यावर
समजून घे माई. पण त्या मुलीनं स्वतःला त्याच्या तावडीतनं कसं बसं सोडवून घेतलं. त्याच्या ऑफिसमधनंही दोघी तिघींनी अशी तक्रार केली होती म्हणे माई. माई आतापर्यंत त्याला दारू हवी असायची, आता तर बाटलीबरोबर बाई शी. मला सांगायला सुद्धा लाज वाटतेय माई. ऋषीने मान फिरवली आणि तो थांबला. पण ते ऐकून माई कासावीस व्हायला लागल्या. अत्यंत दुःखी झाल्या त्या दुःखी स्वरातच पुढे म्हणाल्या, पण या नराधामाला त्याची लाज वाटायला हवी ना रे. देवा पांडुरंगा, अरे किती पाप करून घेणार आहेस मधूकडनं. भगवंता, हे तर अतीच झालं की रे आता. कशापायी तो करतोय असं त्याचं त्याला ठाऊक. माईंनी कपाळावर हात धरला. माई, आपली संध्या वहिनी खूप छान आहे बरं का. पण खरंच तू म्हणालीस ना तशीच खूप साधी बोळी आहे, ती प्रेमळही आहे. एवढी इंजिनिअरिंगपर्यंत शिकलेली, पण यत्किंचितही गर्व नाही आहे तिच्यात. तिची इच्छा असूनही दादा तिला नोकरी करू देत नाही. काय गरज आहे असं विचारतो. नवऱ्याचं सगळं सहन करतीये ती. प्रेमविवाह केला ना तिने, म्हणून माहेरी काही सांगायची तिला सोय राहिलेली नाही. मला तिने हे कधीच सांगितलं नाही रे. पण 1-2 महिन्यांपासून तिच्या शब्दातला उदासपणा जाणवत होता मला. पण तिने जरी सांगितलं असतं तरी आपण काय करू शकलो असतो ऋषी. तो आपलं कधी ऐकणार होता का? नाही ना. आत्तापर्यंत त्याची चिंता सतावत होती, आता त्या पोरीची चिंता. ही चिंता काही माझी पाठ सोडत नाही बघ रे. जाऊ दे. मधू इकडे कॉलेजमध्ये होता ना, तेच बरं होतं. गरजेपुरताच पगार मिळायचा. पण कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तिकडे गेला. वरून लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न. ते चांगलंच आहे म्हणा, पण त्या आलेल्या लक्ष्मीचा आदरही करता यायला हवा ना रे. तिला असं गटारगंगेत वाहून सोडावं याने. घरच्या लक्ष्मीला काय वाटत असेल याचाही विचार करत नाही हा पोरगा. आई वडिलांचा तर मान कधी ठेवलाच नाही, त्यांचं कधी ऐकलंच नाही. स्वतःच्या वडिलांना तर अपराधी गुन्हेगार म्हणून बदनाम केलं याने. माझ्याही अवस्थेचा मनाचा कधी म्हणून विचार केला नाही त्याने. मनमानी, नुसती मनमानी करत जगतोय हा. हे असले धंदे करायचे होते तर लग्न तरी का केलं मग? राहायचं होतं ना तसंच दुसऱ्यांच्या पोरीवर डोळा ठेवून. मी खात्रीनं सांगते ऋषी, एक दिवस हा तुरुंगात जाईल बघ अशानं. तेही होऊन गेलंय माई. 2 दिवस होता दादा तुरुंगात. एका बाईनं तक्रार केली होती म्हणे. रुपयांच्या बळावर तिथूनही सोडवून घेतलं स्वतःला. परमेश्वरा, काय बोलू रे आता. हेच बघायचं बाकी होतं. माई पुढे काही बोलल्याच नाहीत. शांत हो माई. माई जाऊ दे ना, जे आपल्या हातात नाहीये आता त्याचा विचार तरी का करायचा आपण. पण माई, मला कोणाची नाही ग, पण संध्या वहिनींची फार काळजी वाटतेय. तिचं कसं होणार. खूप रडली ग माझ्याजवळ 2 दिवस. इकडे यायचं म्हणत होती, पण दादा नाही म्हणाला तिला. दिवाळीत जाऊ म्हणाला. दिवाळीत शब्द ऐकला आणि माईंनी डोळ्यातनं घरंगणारे आसू पुसले. काही सेकंद त्या तशाच काही न बोलता थांबल्या. कसला तरी एक विचार त्यांच्या मनात चमकून गेला. त्या ऋषीला म्हणाल्या सुद्धा, ऋषी, तू म्हणालास ना जे आपल्या हातात नाहीये त्याचा विचार का करावा. आहे आपल्या हातात एक उपाय आहे. विचार करायला हरकत नाहीये ऋषी. काहीतरी चांगलं होऊ शकतं त्यानं, फक्त मधून ते मानायला हवं. बोलताना माईंच्या डोळ्यात आशेची चमक दिसायला लागली. काय माई, कोणता उपाय? ती दोघं दिवाळीत येणार आहेत म्हणाले ना. येऊ देत, मग मी हळू विषय काढते. कुठला माई? अरे वारीत जाण्याचा. मधून पायी वारी करावी अशी माझी इच्छा आहे ऋषी. वारीने भल्या भल्यांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो.
तिथलं सगळं भक्तिमय वातावरण मनुष्यातल्या विकारांना आश्रय देत नाही. विठ्ठलाच्या नामस्मरणात त्याच्याशी लीन होऊन तो सारे वाईट विचार दूर सारायला लागतो. ऋषी मधुसुद्धा हे करेल. मी त्याला सांगीन की वारीला जा म्हणून. माई, तुम्हाला खरंच वाटतं की हा उपाय मधूला लागू होईल म्हणून? हो, अरे का नाही, ऐकेल माझं तो. आई आहे मी त्याची, ऐकायला भाग पाडेन मी. बघू ना कोण जिंकतंय ते. माझ्यातलं मातृत्व जिंकतंय का त्याच्यातलं पशुत्व जिंकतंय? माई, तो नाही ऐकणार तुझं. हे वारीला जाणं तर मुळीच ऐकणार नाही तो. माई, अहो जिथं दादानं विठ्ठलालाच मानलेलं नाहीये, साधी देवापुढे उदबत्ती सुद्धा त्यांनी कधी म्हणून लावली नाहीये, तो पायी वारी करेल असं खरंच वाटतंय का तुम्हाला? नाही, म्हणजे असं झालं तर मला आनंदच आहे. पण मला नाही वाटत माई दादा हे मान्य करेल. असं निगेटिव्ह बोलू नको रे ऋषी, तो ऐकेल. नाही ऐकलं तर पुढचं पुढं, पण आपण तसा प्रयत्न तर करून बघूयात ना. ठीक आहे माई, त्यांनी ऐकलं तर सोन्याहून पिवळं. काही दिवस तो व्यसनांपासून दूर राहिला तर तो सुधारू शकतो माई. त्याला येऊ देत, आपण बोलून बघू. ओ रे बाबा, ऐकलं तर ठीक, नाही तर त्या पांडुरंगाची मर्जी म्हणून त्याच्यावर सोडून देऊ. माई असं बोलतच होते. आता पावसाचे टप्पोरे थेंब टपटप करत कोसळायला लागले. माईंना ते बघून फार आनंद झाला. त्या मोठ्या आशेनं म्हणाल्या, बघ ऋषी, त्या पांडुरंगाची मर्जी आहे, पाऊस आला बघ. असं म्हणत त्यांनी वर बघत हात जोडले. ऋषीला त्यांच्या बोलण्यावर हसू आलं. तो म्हणाला, पावसाळा आहे माई, पाऊस येणारच ना. हां, पण पांडुरंगानं मनात आणलं तर काहीही होऊ शकतं, हे मात्र तेवढंच खरं. चल माई, आत जाऊया. असं म्हणत दोघेही घरात गेले. आत माधुरीनं गरमागरम चहा तयार ठेवला होता. दोघांचेही समाधानकारक चेहरे बघून तिने त्यांना विचारलं, अरे वा, अगदी कॉन्फिडेन्शियल मीटिंग भरली म्हणे बागेत. कोणकोणते ठराव पास झाले बाबा सांगा? ठराव बिराव कसले ग, सहज बोलत होतो आम्ही. दिवाळीत मधू आणि संध्या दोघंही येणार आहेत ना, त्याबद्दल बोलत होतो. काय सांगताय, मधू येणार आहे? किती छान. दिवाळीत संपूर्ण कुटुंब एकत्र असलं ना की खूप म्हणजे खूप आनंद वाटतो बाई. माई, आनंदाची बातमी दिलीत. घ्या चहा घ्या, आता या चहानंच तोंड गोड करते. माधुरीनं दोघांनाही चहा दिला. आणि ज्या क्षणाची माई अत्यंत उत्कंठेनं वाट बघत होत्या तो क्षण आला. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी मधू आणि संध्या घरी आले. माईंनी दारात माप ठेवलं. दोघांचंही औक्षण करून त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. माप ओलांडून संध्या घरात आली. या घरात तिचा गृहप्रवेश झाला. खऱ्या अर्थानं आज माईंना सुनमुख बघायला मिळालं. त्यांना खूप आनंद झाला. व्हिडिओ कॉलवर त्या संध्याला नेहमी बघायच्या त्यापेक्षा कितीतरी वेगळी दिसत होती संध्या. गोरीपान सडसडीत बांध्याची, लांब काळ्याभोर केसांची संध्या सर्वांना फार आवडली. स्वभावानं तर अत्यंत सालस, नम्र. पण तिच्या या सुंदर सुकुमार चेहऱ्यावर दुःखाची, उदासपणाची छाया पसरलेली होती. माईंच्या नजरेतनं ती काही सुटली नाही. पुढच्या 3-4 दिवसात मधूचे सारे कारनामे माईंना कळले. त्यांनी आणि ऋषीने मिळून जे काही ठरवलं तेही त्यांनी संध्याला बोलून दाखवलं. संध्याच्या डोळ्यात आशेची चमक झळकली. आनंदानं ती आपल्या पोटावरनं हात फिरवत पोटाकडे बघत म्हणायला लागली, असं झालं तर किती छान होईल ना माई. आम्ही दोघंही खूप आभार मानू पांडुरंगाचे. दोघंही म्हणजे ग? आम्ही दोघं म्हणजे मी आणि... संध्या पुन्हा पोटावरनं हात फिरवत लाजून म्हणाली. माईंच्या ते लक्षात आलंच. त्यांनी तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि तिच्याकडे अत्यंत आनंदानं बघत म्हणाल्या, बाळकृष्ण येणार आहे होय. संध्या लाजली. लाजतच तिने होकारार्थी मान हलवली. आता तर माईंचा आनंद ओसंडून व्हायला लागला. त्या आनंदात त्यांनी पुन्हा विचारलं, अगं बाई कितवा आहे ग? तर 3रा असं म्हणत संध्या लाजेनं चूर चूर झाली आणि नकळतपणे माईंच्या मिठीत शिरली. माईंनी मोठ्या प्रेमानं तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि तिला म्हणाल्या, काळजी करू नकोस ग, सगळं ठीक होईल. मी आहे ना, आपण सगळेच आहोत. तो पांडुरंग सुद्धा आहे आपल्याबरोबर. आता सगळं काही नीट होईल. दिवाळी आनंदात पार पडली. परवा पहाटे पहाटे निघणार होते संध्या आणि मधू पुण्यासाठी.
दिवाळ सण आणि बाळकृष्णाची चाहूल यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. माईने ठरवलं आज रात्री मधूजवळ वारीचा विषय काढायचा. बघूया काय होतंय ते. सर्वांचं रात्रीचं जेवण आटोपलं. मधू पोर्चमध्ये झोपाळ्यावर बसून कोणाशी तरी फोनवर बोलत होता. माई त्याच्याजवळ आल्या. त्यांना तिथे आलेलं बघताच मधू, चल बाय, बोलतो नंतर, पुण्याला आल्यावर ठरवू मग, असं म्हणत त्यांनी फोन बंद केला आणि माईंच्याकडे बघून म्हणाला, माही झोप येत नाहीये का? झोपेन रे, तुझ्याशी बोलायचं होतं जरा. परवा निघणार आहात ना तुम्ही? हो, आटोपली की इथली दिवाळी. तिकडे बरीच कामं खोळंबलेली आहेत. आज 4-5 मीटिंग्स लाईनअप करून घेतल्या फोनवरूनच. शिवाय संध्यालाही डॉक्टरांना दाखवायचं आहे ना महिन्याच्या चेकअपसाठी. हो, तिची नीट काळजी घ्यायला लागणार आहे आता तुला. कसलीही हायगाय करून चालणार नाही. तिचं खाणं पिणं त्याच्याकडे लक्ष द्यायला हवंस तू. बाळकृष्ण येणार आहे ना घरी. माई काळजी तर घेतोच आहे मी. ती उगाच तक्रार करते माझी. नाही रे बाबा, ती काही तक्रार वगैरे नाही करत आहे. फक्त तू जे काही चुकीचं करतोयस ना ते जरा कमी कर एवढंच सांगते. कारण आपल्या आचारांचे, विचारांचे, आहाराचे संस्कार होत असतात रे पोटातल्या बाळावर. नकळतच होतात. जरा तू घराकडे जास्त लक्ष देत जा. ते देतोच आहे की. पण तेवढं एकच काम आहे का मला? मी माझं काम बीम सगळं सोडून देऊ म्हणतेस? तसं नाही रे मधू. अरे लक्ष दे म्हणजे घरी लवकर परत ये. संध्याला जास्त वेळ दे. तिला काय आवडतं ते बघ. डोहाळे असतात रे, पुरवायचे असतात ते नवऱ्याने. आता तिला तुझी फार गरज आहे. तिथे तुम्ही दोघंच का नाही? त्यात ती गरोदर. तिचं असं एकटं राहणं योग्य नाही रे. म्हणून म्हणतेय का मी येऊ का तुमच्या सोबतीला राहायला? नाही नको, तू आपली इथे राहा, मी घेईन की तिची काळजी. बरं, नाही येत बाबा, तुझ्यावर आहे विश्वास माझा. एवढं बोलून माई थांबल्या. त्यांना गप्प झालेलं बघून मधू म्हणाला, काय ग माई, मी नाही म्हणालो तर एकदम गप्प झालीस? राग आला असेल ना माझा, पण त्याची कारणं तुला माहिती आहेत ना माई. तुझ्याकडून ते अपेक्षितच होतं रे, म्हणून राग नाही आला. पण मला एक विचारायचं होतं तुला, पण माईंची हिंमतच होत नव्हती. अगं पण काय माई, विचारून टाक ना, बोल काय विचारायचंय तुला, मी ऐकतोय. आपण वारीचं विचारलं तर मधूची काय प्रतिक्रिया येणार हे त्यांना ठाऊक होतं. म्हणूनच त्या त्याला घरात चालण्याविषयी आग्रह धरायला लागल्या. आपण आत बसून बोलूयात का? इथे अंगणात, असं बाहेर नको रे. एवढं असं काय विचारायचंय तुला माई? विचार की इथेच. नको, घरात बसून बोलूया चल. बरं चल, काय असं महत्त्वाचं आहे ते तुझं तुला माहिती. चल. मधू उठला. दोघंही घरात आले. ऋषी टी व्हीवर मॅच बघत होता. त्या दोघांना घरात आलेलं बघताच त्याने टी व्ही बंद करून टाकला. हां, आता बोल, काय म्हणतीयस? मधू सोफ्यावर आरामात बसत म्हणाला. मधू, बेटा रागावू नकोस. रागावणार नसशील तर बोलते. बोल ग माई, आता किती रेंगाळतीयस. नाही रागवणार मी, बोल लवकर. मधू ऐक, पंतांना, तुझ्या बाबांना देवाघरी जाऊन 7 वर्ष झाली आहेत. माईंच्या या वाक्यावर मधू ताडकन उठला. माईंनी पंतांचा विषय छेडताच तो नेहमीप्रमाणे एकदम भडकला. माई, त्यांचं नाव घेऊ नकोस माझ्यासमोर. असे लोक देवाघरी जात नसतात, नरकात जातात, नरकात. साधू संत म्हणे. माईंना हे बोलणं सहन झालं नाही. पण त्या आपल्या चेहऱ्यावर तसा भाव न आणता शांतपणे म्हणाल्या, बरं राहिलं, नाही काढत त्यांचं नाव. पण त्यांच्या जाण्यानं आपल्या कुटुंबाची पायी वारी करायची परंपरा मात्र खुंटली, थांबली. मग मी काय करू? आणि थांबली कुठे? मुकुंद काका, हारुशी हे तर जातातच ना पायी दरवर्षी त्या वारीत. ते जातात रे, पण तू पंतांचा मुलगा म्हणून तूही जावंस अशी माझी इच्छा आहे. जाशील या वर्षी? माईंनी हिम्मत करून शेवटी विचारलंच. कोण? मी? वारीत? आणि तेही पायी? वेडबेड लागले काय माई तुला? अरे बेटा, आपण वारकरी कुटुंबाचे, विठ्ठलाला मानणारे. मी नाही मानत कोण्या विठ्ठलाला. अरे नाही मानत तर नको माणूस, पण वारीत तर जाऊ शकतोस का नाही? कशाला? कशाला? टाळ कुटायला, भजनं म्हणायला, नाचायला? अड, ते नाही जमत आपल्याला. मला नको सांगू ते माई. वारी करणं हा माझा विषयच नाही आहे. तू मला अशी कशी काय म्हणू शकतेस ग?
तुला माझा स्वभाव माहिती नाही आहे का? आणि तरीही तू तेच 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 बोलतेस मला. अरे विषय कसा नाही? माझ्या इच्छेचा काही मान आहे का नाही? आईसाठी एवढंही नाही करू शकत का तू? उद्या तुझं बाळ जन्माला येईल, त्याच्यावर आपल्या कुटुंबाचे संस्कार पडायला नकोत का? हे बघ, तू जे काही करतोस ते आम्हाला माहिती नाही आहे असं वाटतंय का तुला? तू जी काही पापं करतोयस ना, त्या दोषांपासून तुझी सुटका व्हावी म्हणून मी वारीला जायचं. काय फरक पडणार आहे का वारीला जाऊन? कुणाचं भलं झालंय का तिथे जाऊन? ते ते तुझे यजमान हरिभक्त परायण गोविंदपंत काळे महाराज जायचेच ना दरवर्षी वारीला. काय झालं? लागला ना बट्टा कुटुंबाला? झाली ना शेवटी बदनामी? एवढं पेपरमध्ये छापून आलं होतं त्या बलात्कारी ढोंगी माणसाविषयी. मग तू काय बोलतोयस तू हे? तू आपल्या बाबांबद्दल बोलतोयस हे लक्षात ठेव. लाज कशी वाटत नाही रे? त्यात कसली आली लाज? एका तरुण विधवेचा उपभोग घेताना त्यांना लाज वाटली नाही आणि माईचा राग अनावर व्हायला लागला. त्या मधूवर हात उगारणार तेवढ्यात ऋषीनं अडवलं. माई शांत हो. आज चल, हा विषय राहू दे. जा दादा जा, तू झोप. माई चला. ऋषी त्या दोघांना शांत करायला लागला. मधू रागारागात आपल्या खोलीकडे निघून गेला. इकडे माईंचा श्वास लागला होता. हल्ली BP वाढतं लगेच त्यांचं. त्या झाल्या प्रकारानं रडायला लागल्या. मधू अजूनही 7 वर्ष होऊन सुद्धा आपल्या वडिलांबद्दल असा बोलतो हे सहन नाही झालं त्यांना. ऋषी, अरे मी आई आहे ना रे त्याची. माझंही ऐकत नाही तो. ह्यांना तर गुन्हेगार ठरवलंय, पण निदान माझ्यासाठी मी असा काय गुन्हा केलाय रे? माझ्या इच्छेचं काहीच नाही का त्याच्या लेखी? मीच फुटक्या नशिबाची, मीच वाईट म्हणून माझी कूस अशी दूषित झाली आहे. आपल्याच डोक्यावर हात मारून घेत त्या पश्चात्तापानं विव्हळायला लागल्या. माधुरीनं, संध्यानं, मुकुंदानं माईंना कसं बसं समजावलं, त्यांना आत नेलं. पुन्हा हा विषय नको माई असं म्हणत मुकुंदानं त्यांना आग्रहानं सांगितलं. हे असं घडणार हे ऋषीला चांगलं माहिती होतं. आपल्या दादाचा स्वभाव तो ओळखून होता. माईंच्या इच्छेवर मधुदादा पाणी फेरणार ही त्याला 100% खात्री होती. अगदी तसंच झालं. घरात नवा जीव जन्माला येणार म्हणून किती आनंदून गेल्या होत्या माई. दिवाळ सण, बाळाची चाहूल, सर्वजण एकत्र, किती म्हणून आनंद भरला होता घरात. पण वारीचा विषय निघताच तो सगळा आनंद एका क्षणात मावळला. दिवाळ सणानं सर्वांना एकत्र आणलं होतं खरं, पण विठ्ठलाच्या पायी वारीनं मात्र पुन्हा एकदा मायलेकाला दूर केलं, मनानं आणि शरीरानं सुद्धा. कारण हा विषय पुन्हा नको म्हणून मधूनं पुन्हा नागपूरला या कुटुंबात कधीच न येण्याचा निर्णय त्या रात्री घेतला होता. परवाची वाट न बघता तो दुसऱ्याच दिवशी पुण्याला निघूनही गेला. मधू जरी नागपूरला पुन्हा येणार नव्हता तरी संध्याच्या गरोदरपणाकडे दुर्लक्ष करून माईंना कुठे चालणार होतं. मधू तिला घेऊन इकडे यायला तयार नव्हता, पण आपण तर पुण्याला जाऊन तिची काळजी घेऊ शकतो ना. त्यांनी फोनवरनं तसं सांगितलं देखील. 2 दिवसांची गोष्ट होती म्हणून मधूनं ये असं म्हटलं. संध्याला 4था महिना संपत आला होता. तिची चोर ओटी भरायची होती. माई पुण्याला गेल्या. संध्याची चोर ओटी भरून झाली. गरोदरपणाचं तेज आलं होतं तिच्या चेहऱ्यावर. त्या पिवळ्या ड्रेसमध्ये तर ती आधी खुलून दिसत होती. माईंनी आपलं काम पूर्ण केलं आणि लगेच परतल्यासुद्धा. ते 4 दिवसात मधू त्यांच्यासमोर फारसा आलाच नाही. निवांत 4 क्षण आपल्या आईसोबत म्हणून घालवलेच नाहीत. एखाद्या मुलानं आपल्या आईचा एवढा का राग ठेवावा? काही प्रश्नच उरतात. त्याचं उत्तर आपल्याला कधी मिळत नाही. आज ना उद्या बोलेल, जाईल मधूचा राग एक दिवस. असं काय चुकीचं बोलले होते मी? त्याच्या भल्यासाठी तर वारीचा आग्रह धरला होता ना. त्याच्या वाईट सवयींपासून त्याचं मन वळवावं यासाठीच धरला होता ना आग्रह. माई केवळ आशेवर एक दिवस काढायला लागल्या. अधूनमधून संध्याच्या तब्येतीविषयी संध्याकडनं फोनवरनं कळायला लागलं होतं. तिच्या पायांवर सूज आली होती. डॉक्टरांनी बेडरेस्टचा सल्ला दिला होता. अजून 4.5 महिने बाकी होते, तोपर्यंत तिला जपायचं होतं. माईंना तिची फार काळजी वाटायला लागली. तिच्या खाण्यापिण्याचं, पथ्य पाण्याचं कसं होणार? कोण याची काळजी घेणार?
जसजसे दिवस भरत येऊ लागतात तसतसं पहिलीट करणीला खूप जपावं लागतं, घरकामं बेतानं करावी लागतात. अशा स्थितीत तिच्याजवळ कोणीतरी मोठं आणि तेही बाई माणूस असणं गरजेचं असतं. माईंनी तसं फोनवर बोलून दाखवलंही, पण मधूनी त्यांना येऊ नकोस म्हणून कळवून टाकलं. माईंनी खूप समजावलं, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. पुढे तर संध्याचं डोहाळ जेवण करायचं होतं. 7वा लागेल एवढ्यात. काय करावं? इकडे बोलवून घ्यावं का संध्याला? पण मधू पाठवणार नाही तिला आणि तो सुद्धा घेऊन येणार नाही. आपणच जायचं का पुण्याला? पण तिथे गेल्यावर मधू आपल्या समोर येत नाही. काय करावं? माईंसमोर मोठा प्रश्न होता. संध्याच्या गरोदरपणातल्या हौशी मौजी, तिच्या आवडीचे पदार्थ, आवश्यक पारंपरिक विधी संस्कार, सगळं कसं रीतसर व्हावं म्हणून किती हौसलेल्या होत्या माई. मधूच्या हेकटपणामुळे त्या हौशीवर पाणी फिरलं गेलं. शेवटी न राहून त्यांनी डोहाळे जेवणाविषयी विचारायचं म्हणून मधूला फोन लावलाच. मधूनं आधी या सगळ्याला नकारच दिला, पण संध्यानं जरा समजावून सांगितलं तेव्हा तो तयार झाला. पण ते ऐकून माईंना फार आनंद झाला. माधुरी आणि माई संध्याच्या 7व्या महिन्यासाठी पुण्याला जायची तयारी करायला लागल्या. हिरवी साडी, बांगड्या पुण्यातनंच विकत घेऊया, फक्त फुलांच्या दागिन्यांची ऑर्डर तिकडे गेल्यावर देऊया, असं करूया तसं करूया. अगदी आनंदात होत्या दोघी जावा जावा. सुनबाईचं कौतुक आपण नाही तर कोण करणार. शेवटी यथाविधी पुण्यात संध्याचं डोहाळ जेवण आटोपलं. सोसायटीतल्या 20-25 आयाबाया बोलवून माईंनी सगळे सोपस्कार आनंदानं पार पाडले. त्या दिवसात संध्यालाही बराच आराम मिळाला. तसं म्हणायला तिच्या देखभालीसाठी मधूने एक बाई आणि घरच्या आणि बाहेरच्या कामासाठी मिळून 3 बायका कामावर ठेवलेल्या होत्या. पण शेवटी आईची माया ती आईची माया. माईंच्या आणि माधुरीच्या देखभालीनं संध्या खूप सुखावली गेली होती. शेवटपर्यंत, बाळाच्या जन्मापर्यंत आणि नंतरही माईंनी तिथेच थांबावं अशी तिची फार इच्छा. राहून राहून तिच्या मनात तेच येत होतं, पण नवऱ्याचा स्वभाव ती पक्का जाणून होती. मधू तसं होऊ देणार नाही हे तिला माहिती होतं. या 4-5 दिवसात या दोघींनाही मधूच्या व्यसनांविषयी चांगलाच परिचय व्हायला लागला. माईंना फार वाईट वाटायचं, पण काहीही उपयोग नव्हता हे सुद्धा त्यांना माहिती होतं. पण आईचं म्हणते, चिंता तर वाढणारच. माईच्या डोक्यात पुन्हा वारीचा विचार आला. मधूला वारीविषयी बोलून बघू का असा विचार वारंवार उसळायला लागला. मधू चिडणार हे माहीत असूनही माईंनी एक दिवस सहजच मधूसमोर पुन्हा आडून आडून वारीचा विषय छेडलाच. मधू, अरे आम्ही ज्यासाठी आलो होतो ते काम आटपलंय, आता आम्ही निघायचं म्हणतो नागपूरला. हो चालेल की, तुम्ही दोघी इकडे आल्यामुळे तिकडे अडचणी येत असतील ना. कधीचं आणू तिकीट काढून? मधूनं पेपर वाचता वाचता म्हटलं. माईंनी माधुरीकडे बघितलं आणि पुन्हा बोलायला लागल्या. हे बघ, जेव्हाचं मिळेल तेव्हाचं काढ तिकीट. पण मधू, आता संध्याची खूप काळजी घ्यावी लागेल ना तुला. इकडे पुण्यात करणार ना रे बाळंतपण? हो इकडेच करणार. सगळी ट्रीटमेंट इकडेच होतीये ना, मग इकडेच करणार ना मी. आणि बाया आहेत की कामाला तिची बाळाची काळजी घ्यायला, ते करतील सगळे. तू नको काळजी करू माई. अरे बाळाचं करायला बाया कशाला हव्यात? मी येईन. माझ्या नातवाचं काय नातीचं मीच करणार ना. मी येईन. हो बरं. मधू ऐक ना, मी काय म्हणते मधू. हां बोल. आम्हाला ना उद्या आळंदीला जायचं आहे, माऊलीच्या समाधीच्या दर्शनाला. चलशील? ड्रायव्हरला सांगून ठेवतो, पहाटे येऊन घेऊन जाईल तुम्हाला. ड्रायव्हर नको रे, तू चल. माई, मी येणार नाही. ड्रायव्हर घेऊन जाईल. दर्शन तुम्हाला घ्यायचं ना समाधीचं, मग मी कशाला हवा. तुम्ही ड्रायव्हर बरोबर जाऊन या. बरं बाबा, जाऊ आम्ही. पण एक ऐकशील? आता काय आणखीन माई? या वर्षीच्या वारीला मला पाठवायचा विचार आहे का तुझा? तसं असेल तर माझं उत्तर तुला माहिती आहे, पुन्हा त्याच्यावर वाद नको आहे मला. काय हरकत आहे रे जायला? किती छान वातावरण असतं 15 दिवस. छान? घाण असते घाण सर्वत्र. माई, तू परत हा विषय काढतेस. मला जायचं नाही आहे हे 1000दा मी सांगितलं तुला, पण तुझं पुन्हा तेच तेच. मधू बाळा, आपल्या घरातली वारकरी परंपरा ती तुटू नये म्हणून. कसली परंपरा घेऊन बसली आहेस? काय दिलं तुझ्या या परंपरेनं? अपमान, लाज, बदनामी. अजूनही तेच पाप घेऊन फिरतोय मी. आणि तू जे पाप करतोस ते, त्याची लाज आम्हाला नाही आहे? कोणतं पाप?
काय केलं मी असं? काय केलं? मी सांगू का आता तू काय केलंस ते? मागे तुरुंगात कशासाठी होतास तू? आणि हे असं रोजचं पिऊन येणं. घरी 2 जीवांची बायको एकटी असताना असं रात्री बेरात्री उशिरा परत येणं हे पाप नाहीये का रे? हे बघ, मी माझ्या पैशानं करतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे, कारण तू हरिभक्त परायण गोविंद पंतांचा मुलगा आहेस. आता पुढची पिढी जन्माला येणार आहे, त्याच्यासमोर तू हे असं? हो, मी असंच करणार. माझ्या बापानं दिलेला आदर्श मी माझ्या मुलासमोर ठेवणार. काय म्हणतेस आता? मी काय म्हणणार रे? फक्त पायी जा वारीला, एवढंच माझं म्हणणं. बाई, मला एक सांग, काय मिळालं तुला या पायी वारीपासनं? एवढ्या वर्षांची परंपरा होती ना, किती पुण्य मिळवलंस? तुझ्या त्या बलात्कारी नवऱ्यानं आपली हवस भागवण्यासाठी वारीचं नाटक केलं. मधू, काय बोलतोयस रे तू? तुला भान नसतं का रे? मी कितीदा तुला सांगितलं की ते सगळं खोटं होतं, पण तू मानतच नाहीयेस. एवढा कसा रे निर्लज्ज तू? आपल्या आईसमोर आपल्या वडिलांना शिव्या देतोस, घाणेरडं बोलतोस. थोडी तरी लाज वाटू देत. अरे, वडील होते तुझे, ते पुण्यवान भला माणूस होते ते. परिस्थितीने त्यावेळी गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं केलं त्यांना. त्यानंतर ते निर्दोष सुटले, तरीही तुझा विश्वास नाही. नको बोलूस रे असा. सोडून दे आता तरी. बाळ येणार आहे आपल्या घरी. मी सोडणार नाही. नाही जाणार माझ्या मनातनं घाण. म्हणून तू ही घाण पितोस? आता तू का पाप करतोयस? हे बघ, काही पाप बीप नसतं आणि काही पुण्य बिण्य नसतं. काळ बदललाय. देवदेव केल्यानं कोणाचं भलं होत नसतं. ना तुझं झालं ना माझं होणार. म्हणून म्हणतोय, माई तू सुद्धा सोडून देते पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला करणं. काही मदतीला येत नाही तो देव, दगडाची काळी मूर्ती ती. मधू, गप्प बैस. मी गप्प बसतो. तू हा विषय काढू नकोस. मी पायी वारीला जाणार नाहीये, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पुन्हा म्हणू नकोस. आणि तुझ्या डोक्यात जर तेच राहणार असेल तर इथे माझ्या घरी एक क्षणभर सुद्धा थांबू नकोस. ना तू येऊ नकोस, ना मी तिथे येईन. मी लगेच तुमचं तिकीट काढून देतो विमानाचं. जा विमानानं दोघी नागपूरला. करत बसा विमान वारी. पायी वारी म्हणे माय फुट. रागानं उठून मधू वर निघून गेला. माईंच्या डोळ्यातनं आसवं गळायला लागली. माधुरीने त्यांना समजावलं, माई नाही मानत तो वारीचं, तुम्हाला ठाऊक आहे, मग का विषय काढता पुन्हा पुन्हा? माझी खूप इच्छा आहे ग. वारीला गेला तर आपल्या घराण्याची परंपरा सुरू राहील. विठ्ठलाच्या नामस्मरणात गुंतला तर या घाणेरड्या व्यसनांपासून दूर जाईल असं वाटतंय. संध्याही तेवढ्यात तिथे आलीच होती. ती म्हणाली, माई नका बोलू यांना पुन्हा वारीचं. तुमची इच्छा नाही पूर्ण करणार ते, आणि बोलून काही उपयोग नाहीये. ऋषी भाऊजी चालवतायत ना परंपरा, आणि ह्यांच्या व्यसनांचं म्हणा असाल ना तर मी भोगीन सगळं. जे माझ्या नशिबात आहे ते सहन करीन. जे होईल त्याला मी सामोरं जाईन. हो माई, माझ्या बाळावर जे संस्कार व्हायचे ते होऊ देत. मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करीन त्याला योग्य पर्सन घडवण्याचा. तुम्ही नका त्यांच्या पायी रक्त आटवू. आता संध्याकाळी 4ची फ्लाईट आहे नागपूरसाठी. मी सांगते तुमची तिकीट्स काढायला. सगळं ठीक होईल, काळजी करू नका. अगं पण तुला असं सोडून काकू काही होणार नाही मला. देव आहे आपल्या पाठीशी, आणि आहेत की मावश्या, त्या घेतील माझी काळजी. मी बघून घेईन आता माझं. पण तुमचा त्यांनी असा वारंवार अपमान केलेला मला नाही सहन होते. जा तुम्ही नागपूरला परत. संध्यानं त्यांना बॅगा भरायला सांगितलं. त्या दोघी आपापल्या खोलीत निघून गेल्या. अर्ध्या तासात सुरेश ड्रायव्हरनं त्यांची नागपूरची तिकीट्स आणून दिली सुद्धा. मधूलाही काहीच माहिती नव्हतं. माईंना, माधुरीला, संध्याला तशा अवस्थेत सोडून परतण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण मधूकडून वारंवार होणाऱ्या अपमानापासून दूर राहणं हेच योग्य होतं. स्वतःच्या पोटच्या गोळ्याकडून होणारा अपमान अत्यंत क्लेशदायी असतो. माधुरीसह माई नागपूरला परतल्या. पूर्ण प्रवासभर त्या बोलल्या नाहीत. डोळे बंद करून त्या शांत बसून होत्या. मौनातच त्या घरी पोचल्या. आपल्या खोलीत गेल्या. पंतांच्या फोटो समोर उभ्या राहिल्या. फोटोकडे एकटक बघायला लागल्या आणि बघता बघता त्यांचे डोळे भरून आले. आत्तापर्यंत पोटच्या गोळ्यानं केलेल्या अपमानाचे कड पचवत पचवत त्या कशाबशा इथपर्यंत पोहोचल्या होत्या, पण पंतांच्या फोटोसमोर त्या स्वतःला आवरू शकल्या नाहीत. माई रडत पंतांची माफी मागायला लागल्या. मला माफ करा.
या तुमच्या अभागी बायकोला माफ करा तुम्ही. मी कमी पडले हो. तुमची वारीची परंपरा मी नाही पुढे नेऊ शकत. तुम्ही न केलेल्या गुन्ह्याच्या आगीत स्वतःला होरपळून घेतोय तुमचा लेक. गैरसमजाचे निखारे तळहातावर घेऊन फिरतोय तो. त्याला नाही कळत त्या आगीत काय काय भस्म होत आहे. सांगून सांगून मी थकले. माफ करा, मी हारली आहे. आई म्हणून हारले, तुमची पत्नी म्हणून सुद्धा हारले. किती सहन करू मी? काय काय सहन करू मी? आपला विठोबा मला माफ करेल का हो? तुम्ही गेलात तर मलाही का नाही घेऊन गेलात पंत? तुम्ही का ठेवून गेलात आपल्या माघारी मला? आपल्याच लेकराच्या तोंडून आपल्याच नवऱ्याविषयी असे विखारी शब्द ऐकायला? त्याला जन्म देऊन चुकले का हो मी? रोज दारू पिऊन येतो, मांस मटण खातो, सगळं भ्रष्ट केलंय त्यानं. आया बायांवर वाईट नजर ठेवतो, ज्याचा त्याचा पाणउतारा करतो. हा असा कलंकित पोरगा आपला. अशा विकृत मुलाला जन्म दिला मी. पैशाचा मा झालाय त्याला, तोही लोकांना फसवून कमावलेल्या पैशाचा. मी खूप प्रयत्न करते हो पंत त्याला वळवण्याचा, आणि त्यासाठी त्याला पायी वारीत जायला सांगतेय. हे माझं चुकतंय का? सांगा ना, मी काय करू आता? माझी कूस कलंकित झाली पंत, कलंकित झाली. माईचा आक्रोश सुरू होता. पंतांच्या तसबिरीसमोर त्या सारखी माफी मागत होत्या. रडून रडून डोळे सुजले होते. मधुसूदनच्या व्यसनांचा, त्याच्यातल्या दुर्गुणांचा दोष त्या स्वतःवर ओढून घ्यायला लागल्या. माधुरी, मुकुंदा, ऋषी दारात उभे होते. माई रडता रडता आपलं डोकं भिंतीवर आपटून घ्यायला लागले. माधुरीनं त्यांना आपल्या जवळ घेतलं. लहान मुलासारखी ती त्यांना समजवायला लागली. माई, तुमचं काही चुकलेलं नाहीये. का स्वतःला त्रास करून घेताय? शांत व्हा बरं. ऋषीनं तेवढ्यात पाणी आलं. माई पाणी प्यायला. माझं खरंच चुकलं ग माधुरी. जन्माला आला ना तेव्हाच याला. नाही माई, असं नका बोलू. कसाही असला तरी आपला मुलगा आहे तो. तुम्ही का स्वतःला दोष देताय? तुमचं नाही काही चुकलेलं. थोड्या वेळात माई जरा शांत झाल्या. माधुरीला म्हणाल्या, पंतांविषयी कसा घाणघाण बोलतो तो, ऐकलंस ना तू माधुरी? मी एवढे चुकीचे संस्कार केलेत का ग त्याच्यावर? माईंच्या बोलण्यावर मुकुंदा म्हणाला, नाही हो माई, तुम्ही योग्य ते संस्कार केलेत त्याच्यावर. तुमचा दोष नाहीये, ना आमचाही, कुणाचाही नाहीये. सगळा दोष तो त्या त्यावेळी घडलेल्या परिस्थितीचा आहे. मधुनी जे वाचलं, जे पाहिलं, जे ऐकलं, जे अनुभवलं, त्यातून त्यांनी त्याचं मत बनवलं. एक दिवस त्याचं त्याला कळेल की तो चुकतोय म्हणून. कळेल त्याला एक दिवस. पण तुम्ही आता शांत व्हा माई. रडू नका, आराम करा. माधुरी, माईसाठी मस्त गरमागरम कॉफी घेऊन ये बाळ. मुकुंदानं माईंना समजावलं. माई शांत तर झाल्या, पण वरून वरून. आतल्या आत मात्र मधूनं दिलेल्या घावाच्या वेदनेनं त्या तळमळत होत्या. त्यांच्या पाठीत एक जोरदार सळकन कळ उठली. आई ग म्हणत माई मोठ्यानं विवळत देवघरात जायला लागल्या. त्यांच्या वेदना कुणालाही दिसत नव्हत्या. त्या वेदना दिसत होत्या त्या केवळ देवघरातल्या विठ्ठलाच्या मूर्तीला. श्रोते हो, हा होता डॉक्टर वसुधा वैद्य यांच्या वारी या कादंबरीचा 8वा भाग, 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.